हाय हॅलो सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला। तर हा व्हिडिओ फक्त माझ्या गोड मैत्रिणींसाठी आहे। तर आज काय चाललंय तुम्ही म्हणत असतील की आज काय 2 वेण्या घालायला शिकवणार आहे का? तर नाही, आपल्याला आज करायचा आहे हेअर स्पा। तसं महिन्यातून मी एकदा करत असते आणि ही 120 रुपयाची डब्बी आणली ना तर महिन्यातून 2 वेळा होतं, माझं 2 वेळा होतं, म्हणजे 2 महिने जाते ही डब्बी मला। म्हणजे एका वेळी फक्त 60 रुपये खर्च येतो। आणि हेअर स्ट्रेटनर आणि कॅप मी मागवलेली आहे, हीट कॅप। तर ती काही एकदा घेतली वस्तू की ती काही एकदा वापरून संपणारी नाहीये, त्यामुळे तिची काही मी प्राइस लावत नाही आहे। हेअर स्पाला किती खर्च होतो एका वेळेस त्याच्यामध्ये। तर ही क्रीम आहे ना, अशा बटाबटा घेऊन आहे ना 2 भाग करायचे केसांचे, जसे आपण 2 वेण्या घालायला करायचो लहान असताना, तसं 2 भाग करायचे आणि असे बटा घ्यायच्यात आणि क्रीम बोटांच्या मदतीने अशी व्यवस्थित चोळून घ्यायची। पार्लरमध्ये ब्रश वगैरे लावून बरंच काय काय करतात, पण असं काही नाही, ब्रशच्या मदतीशिवाय सुद्धा आपण करू शकतो। आणि असं आहे ना, व्यवस्थित लावून घ्यायचे, मर्ज करायचे चांगलं केसांमध्ये, असं पूर्ण केसांना लावून घ्यायचं। नंतर 4 बोटांना घेऊन आहे ना सगळीकडे असं व्यवस्थित स्काल्पला वगैरे लावून घ्यायचं, कारण केस जर कोंडा झालेला असेल ना तर तो पण याने जातो। आणि हे बघा, असं स्काल्पला लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही क्रीम लावल्यानंतर 20 मिनिटात अशीच ठेवायची केसवरती बांधून। त्याच्यानंतर आपण आहे ना, ती हीट कॅप आहे ना तिने आपण हीट घेणार आहे केसांना। जसं पार्लरमध्ये मोठं मशिनरी असतात, पण आपल्याला घरच्या घरी यूज होण्यासाठी ही कॅप छान आहे। आणि एका हाती वापर असला तर वस्तू ना बरेच दिवस टिकतात। हे 1 वर्ष झाले माझ्याकडे ही कॅप आहे आणि व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आणि करंट वगैरे काही लागत नाही। असं डोक्यात घालून बसायचं, जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावरती पाण्याचे ओघळ यायला लागतील ना केसातून पाण्याचे, तेव्हा कॅप काढून ठेवायची। आणि जोपर्यंत नॉर्मल केस होत नाही ना आपले, म्हणजे गरम झालेले असतात ते एकदम नॉर्मल येत नाही ना, त्याच्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्यायचे, गार पाण्याने धुवायचे नाही, नाहीतर सर्दी वगैरे होती गार गरम असं तडका बसल्यासारखं होऊन। त्याच्यामुळे नॉर्मल झाले की आपले कोमट पाण्याने केस धुवून घ्यायचे, कोणताही शॅम्पू आणि साबणाचा वापर करायचा नाही। आणि त्याच्यानंतर बघा, मी केस विंचरून घेतलेले आहेत। आता तुम्हाला हेअर स्पा केल्यावर कळेलच की हातात केस घेतल्या घेतल्या कळतात किती मऊ आणि सॉफ्ट झालेले आहेत, पण आता ते मला कळतात, ते काय तुम्हाला पाहून कळणार नाही। तर यात पण बघा, जरा केस स्ट्रेट झाल्यासारखे वाटत असतील, त्याने केस स्ट्रेट व्हायला पण मदत होती। ज्यांना केस स्ट्रेट आवडते त्यांच्यासाठी, मला आवडतात म्हणून मी आता पहिले माझे केस किती कुरळे होते सगळ्यांना माहिती, बरेच जण रिलेटिव्ह व्हिडिओ बघतात त्यांना माहिती माझे केस किती कुरळे होते। महिन्यातून मी एकदा ह्या हेअर स्पा करते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी 70% केस माझे स्ट्रेट झालेले आहेत। आणि स्ट्रेटनिंग न करता येते, छान दिसतं स्ट्रेट। आणि मग त्याच्यानंतर ना असं हे करायचं, स्ट्रेटनर तापायला ठेवलाय बघा मी, आणि त्याच्यानंतर असे एक एक बट घ्यायची, जसं आपण क्रीम लावायला घेतली ना तसे छोटे छोटे बटा घ्यायच्यात आणि या स्ट्रेटनरने एक समोर आरसा ठेवायचा आणि व्यवस्थित करायचे स्ट्रेटनिंग। भाजून वगैरे काय घ्यायचं नाही, कुणाच्या मदतीशिवाय कसं करायचं हे दाखवते मी। कुणी जर तुमच्या मदतीला असेल तर बेस्टच आहे, पण कुणी नसेल तरी तुम्ही एकट्या सुद्धा करू शकता। हे काय अवघड नाही हेअर स्पा करायचं। काय काय गृहिणींचं काय होतं, काय काय ना बाहेर जायला वेळ नसतो कुणाकडे। आता एवढं जर मी करायचं म्हटलं ना, एवढ्या केसांना, पाठीमागे एकदा मी केलं होतं ना, 800 रुपये घेतले होते माझ्या केसांच्या लेंथ पाहून हेअर स्पा करायची। आणि मग त्याच्यानंतर मीच म्हटलं घरी चालू करावं हेअर स्पा करायला, आणि मग करायला लागले। पण म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी पण शेअर केला पाहिजे। आणि एक साईड पूर्ण स्ट्रेटनिंग करून झाली, मग ती मी केसांनी रबर बँडने पाठीमागे बांधून ठेवते, कारण चेहऱ्यावर केस आले तर आरशात पाहून 1 मॅन शो चालू आहे आपला, आणि चेहऱ्यावर केस जर आले तर आपल्याला भाजू शकतं, म्हणून तेवढी काळजी घ्यायची। आपले जे केसांना करायचे तेवढे केस मोकळे सोडून बाकी सगळे क्लिपा लावून कव्हर करायचे, म्हणजे आपल्याला अडचण येत नाही। जसं मी करते व्हिडिओमध्ये तसं सेम आणि तुम्ही करू शकता। आणि केसांना हेअर स्पा केल्यामुळे ना असं जरा चमक वगैरे येते केसांना आणि छान होतात केस। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, की जे घरात बसल्या बसल्या तुम्ही आपले स्वतःची काळजी घेऊ शकता, केसांची वगैरे, स्किनची वगैरे। असे बरेच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, दोन्ही साईडचे झालेले आहेत केस स्ट्रेट करून, आणि बघा किती छान दिसते। पण जर तुम्ही असं मधून भांग पाडत नसाल तर काय करायचं, केस असे पुढचे घ्यायचे असे सगळे आणि परत एकदा त्याला स्ट्रेटनर फिरवायचे। बघा पाठीमागून पण केस कसे दिसतात बघा, एकदम स्मूथ आणि छान दिसत आहेत खूप। आता व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात खूप छान दिसत आहेत। आणि मग आहे ना असे विंचरून घ्यायचे, मधून भांग पाडत असत तर ठीक आहे, पण नसेल पाडत तर असे पाठीमागे जर केस ठेवत असताल तर असे ना समोरचे केस घ्यायचे आणि त्याला आहे ना परत एकदा स्ट्रेटनर फिरवायचं, नाहीतर काय होतं 2 भाग केल्यामुळे ना असा मधून भांग पडतो केसांना। हे असे काढायचे आणि बरोबर असे त्याला आहे ना स्ट्रेटनर घ्यायचं लावून
आता माझं तर असंच वळण असतं कायम पपचंच, त्याच्यामुळं मला तर करायलाच लागतं असं वरती घेऊन, नाही तर मधून आहे ना भांग पडतो स्ट्रेटनिंग केल्यामुळं. तर असं करायचं, त्याच्यामुळं काय मधून भांग वगैरे काय पडत नाही. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. कोण कोण करते घरच्या घरी हेअर स्पा ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, मग आपण पाहिजे तशी हेअरस्टाईल आपण करू शकतो स्ट्रेटनिंग केल्यानंतर. एवढं बरं आहे स्ट्रेट केसांचं. आणि हे पा कसं चेहऱ्याचा लुकच चेंज झाला असं वाटते का तुम्हाला? मला तरी वाटते. चला तर मग टाटा बाय बाय.